वाशिम जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात स्थित असून तो ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचा आहे. वाशिम जिल्ह्याला प्राचीन काळी वास्य गुल्म असे म्हटले जात होते. वाशिम जिल्ह्याचा इतिहास. प्राचीन इतिहास. वाशिमचा इतिहास हा सातवाहन आणि वाकाटक राजवटींशी जोडलेला आहे. वाकाटक साम्राज्याची ही राजधानी होती. मध्यकालीन इतिहास. या ठिकाणी भोसले राजवटीचा प्रभाव होता. नंतर मराठा साम्राज्याचा हा भाग बनला. ब्रिटिश कालखंड. ब्रिटिश राजवटीत वाशिम जिल्हा अकोल्याशी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर वाशिम हा अकोल्यामध्ये समाविष्ट होता, परंतु 1998 मध्ये वाशिम जिल्हा स्वतंत्र झाला. भौगोलिक माहिती. 8225 चौरस किलोमीटर वाशिम जिल्ह्याला क्षेत्रफळ लाभलेले आहे. तर वाशिम जिल्हा महाराष्ट्राच्या मध्य भागात स्थित आहे. वाशिमच्या उत्तरेला अकोला, दक्षिणेला नांदेड आणि पूर्वेला यवतमाळ आणि पश्चिमेला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. वाशिम मध्ये शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान आणि हिवाळ्यामध्ये सौम्य थंडी म्हणजेच उष्णकटिबंधीय हवामान राहते. प्रशासकीय विभाग. वाशिम जिल्हा 6 तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. त्यामध्ये वाशिम, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव आणि मानोरा. लोकसंख्या 2021 च्या अंदाजानुसार सुमारे 13 लाख एवढी असू शकते. त्यामध्ये ग्रामीण समाज हा 80% आणि शहरी समाज हा 20% एवढी लोकसंख्या विभागलेली आहे. मराठी भाषा ही प्रमुख तिथली भाषा आहे. नंतर आहे वाशिम जिल्ह्याचे अर्थकारण. शेती. वाशिम जिल्हा कृषी प्रधान आहे. येथे कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, हरभरा आणि गहू पिकवले जातात. उद्योग. जिल्ह्यात लघु उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग वाढत चाललेले आहेत. पर्यटन स्थळे. बालाजी मंदिर. रिसोड हे प्राचीन मंदिर असून धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. पोहकर तलाव वाशिम शहरात असलेले ऐतिहासिक सरोवर आहे. नंतर आहे तपोवन. भगवान परशुरामच्या तपोभूमीचे महत्व असलेल्या या जागेला धार्मिक महत्व आहे. मंगळपूरचे दर्गा मुस्लिम भाविकांसाठी महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. झिलपी धरण सुंदर निसर्ग सौंदर्य व पाण्याचे मुख्य स्रोत म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण आहे. शिक्षण. जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत. वाशिम मध्ये कृषी आणि इंजिनिअरिंगचे महाविद्यालय आहेत. वाशिम जिल्ह्याच्या समस्या. शेतीसाठी पाणी पुरवठ्याची कमतरता असो, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काही समस्या असो, या समस्या उद्भवत आहेत. वाशिम जिल्ह्याची प्रगती ही फक्त शेतकरी कल्याण योजनेवरती जर भर दिला आणि पायाभूत सुविधावरती भर दिला तर वाशिम जिल्ह्याची प्रगती होऊ शकते. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांना ही माहिती शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.